नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ, आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे 12 मे आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वैशाख पौर्णिमा. तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान केलं, दान धर्म केला तर आध्यात्मिक लाभ होतात. त्याचप्रमाणे या दिवशी सत्यनारायण घरामध्ये केला तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य येते. पौर्णिमेचं व्रत करून चंद्राची पूजा केली तर कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो. तसेच या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली तर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहत असते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी एक वेळ आपण पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल, परंतु आपल्याला 11 आंब्याच्या पानांचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. यामुळे काय होईल तर सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळेल. आपले जे काही गरिबी आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे तर ती नष्ट होईल आणि कोणतीही कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल. तर वैशाख पौर्णिमा ही अत्यंत खास मानली आहे. धन देणारी पौर्णिमा म्हणून ही पौर्णिमा ओळखली जाते. त्याचबरोबर बौद्ध पौर्णिमा म्हणून सुद्धा हा दिवस ओळखला जात असतो. वैशाख पौर्णिमेला धार्मिक दृष्ट्या अतिशय अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचं असलेलं जे आंब्याचं झाड आहे तर याच्या पानांचा आपल्याला उपाय करायचा आहे. यंदा वैशाख पौर्णिमा जी आहे तर ती उद्या 12 मे रोजी आलेली आहे आणि या दिवसाचा चंद्रोदय हा 12 मे रोजी संध्याकाळी 6:57 असणार आहे. त्याचप्रमाणे या दिवशी अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:51 पासून ते दुपारी 12:45 पर्यंत असणार आहे. तर अशा या शुभ दिनी आपल्याला 11 आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. तो उपाय आपण कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा माझ्या ताई दादांनो, धार्मिक दृष्ट्या आंब्याच्या झाडाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्याप्रमाणे वडाचं झाड असेल, औदुंबराचं झाड असेल, शमीचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल, तर हे जे वृक्ष आहेत तर हे पूजनीय आणि दैवी वृक्ष मानले जातात. त्याचप्रमाणे आंब्याचं झाड सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. कारण ज्योतिषशास्त्रानुसार आपण आंब्याच्या पानांचे काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा करत असतो. आपल्या आयुष्यातील समस्या नष्ट होण्यासाठी आपण हे उपाय करत असतो. आर्थिक समस्या आहेत, आलेला पैसा टिकत नाही, त्याचप्रमाणे घरामध्ये खूप पैसा येतो परंतु तो सतत या ना त्या कारणाने खर्च होतो. म्हणजेच काय तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही. त्याचबरोबर घराची मुलांची प्रगती होत नाही, मुलांची लग्न जमत नाही, मुलांची प्रगती होत नाही, मुलं सतत हट्टीपणा करतात, लहान मुलं जी आहेत तर ती किरकिरपणा करतात, पतीची प्रगती होत नसेल, जर तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल, व्यवसाय मनासारखा चांगला चालत नसेल, घरामध्ये सतत मतभेद, वादविवाद, कलह असेल तर ते कमी होत नसतील तरी सुद्धा हा जो उपाय आहे तर तुम्ही करू शकता. आपल्या घरातील जे सततचं आजारपण आहे ते नष्ट होण्यासाठी, वैवाहिक समस्या, वास्तुदोष जो आहे तर तो दूर करण्यासाठी 11 आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत जाते. जेव्हा नकारात्मक ऊर्जा वाढते त्यावेळी काय होतं तर घरामध्ये आपल्या ज्या आर्थिक समस्या आहे किंवा ज्या काही समस्या आहेत तर त्या खूप प्रमाणात त्या देखील वाढल्या जातात आणि काही
केल्या घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या समस्या ज्या आहेत तर त्या कमी होत नाही आणि नकारात्मकता नष्ट होण्यासाठी प्रामुख्याने हा उपाय जो आहे तर तो केला जात असतो। आंब्याची जी पानं आहे तर ती आपण धार्मिक विधीमध्ये सुद्धा वापरत असतो। कलशाची स्थापना करताना विड्याच्या पानाऐवजी आपण आंब्याच्या पानांचा वापर करू शकतो। त्याचप्रमाणे मुहूर्तमेढ जर आपल्याला रोवायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपण आंब्याची डहाळी वापरली जाते। विवाहाची मुहूर्तमेढ रोवताना सुद्धा आंब्याच्या डहाळीचा वापर केला जात असतो। त्याचबरोबर होम हवन करताना त्यामध्ये आंब्याचं लाकूड जे आहे तर त्या सुद्धा वापरल्या जात असतात। ज्याप्रमाणे इतर दैवी वृक्षाची लाकडी आपण वापरत असतो त्याचप्रमाणे होम हवनासाठी आंब्याचे लाकूड सुद्धा महत्त्वाचे आहे। नवीन वास्तू बांधल्यानंतर सुद्धा आपण आपल्या घराला वास्तूला आंब्याची डहाळी आंब्याचं पानांचं तोरण लावत असतो। आंब्याचं पानाचं तोरण खूप महत्त्वाचं आहे। एवढं महत्त्व हे आंब्याच्या पानांना झाडांना आहे। त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर आवर्जून उद्या सर्वांनी करायचा आहे। उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं सैंधव मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, गुलाबजल असेल गुलाबजल टाका, गंगाजल असेल ते थोडंसं टाका आणि चिमूटभर हळद आवर्जून टाकायची आहे। ह्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायच्या आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपलं घर अंगण स्वच्छ करायचं आहे। अंगणामध्ये आपल्याला मुख्य दरवाजासमोर छोटीशी रांगोळी जी आहे तर ती देखील काढायची आहे आणि जो आपला मेन उंबरठा आहे तर उंबरठा देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। मेन दरवाजा पुसून घ्यायचा आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। मुख्य दरवाजावरती आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे, त्यामध्ये 4 डॉट द्यायचे आहे, साईडला 2-2 लाईन ओढायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवी देवतांची नित्य जी काय पूजा सेवा आहे तर ती करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे। ताट घेतल्यानंतर आपल्याला देवासमोर ठेवायचं आहे। 11 स्वच्छ आंब्याची पानं घ्यायची आहे, पानाला देठ असावा आणि ती पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला ठेवायचे आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला ओलं करून घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला गंगाजल किंवा गुलाबजल असेल तर ते टाकू शकता, नसेल तर तुम्ही पाणी टाकलं तरी देखील चालणार आहे। याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्या कुंकवाच्या हळदीच्या साह्याने आपल्याला त्या प्रत्येक पानावरती आपल्याला एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे किंवा तुम्हाला जी 10 पानं आहेत तर त्या पानावरती फक्त हळदी कुंकवाचा टिका द्यायचा आहे। मधलं जे एक पान आहे तर त्या पानावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, शुभ लाभ लिहू शकता आणि स्वस्तिक कधीही रिकामं ठेवायचं नाही। त्यामध्ये तुम्हाला 4 डॉट द्यायचे, साईडला 2-2 लाईन ओढायच्या। या आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला हे बनवायचं आहे। त्यानंतर एक कलावा घ्यायचा आहे, कलावा म्हणजे रोली रक्षासूत्र जो धागा आहे लाल पिवळा तर तो घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला हे तोरण ओवून घ्यायचं आहे। देवासमोर पाटावरती हे ताट आपल्याला ठेवायचं आहे। त्याला परत आपल्याला ताटाला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल अक्षदा अर्पण करायचं आहे आणि धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि ते तोरण जे आहे ताट जे आहे तर ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि हे तोरण जे आहे तर ते आपल्याला आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या दरवाजाला तुम्हाला बांधायचा आहे। ज्यांना सकाळी शक्य आहे बांधणं त्यांनी सकाळी बांधा, नाही शक्य झालं तुम्हाला सकाळी तर संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये तुम्ही हा जो उपाय आहे 11 आंब्याच्या पानांचा तर तो तुम्ही करू शकता। तर हे तोरण जे आहे तर ते आपल्याला आपल्या मुख्य मेन दरवाजाला बांधायचं आहे। तोरण बनवत असताना बांधत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करा किंवा ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता किंवा आपल्या स्वामीचा मंत्र जो आहे तर तो मंत्र जप तुम्ही करू शकता। ओम नमः शिवाय म्हणू शकता, मनामध्ये सतत नामस्मरण करू शकता। त्यानंतर आपल्याला हे तोरण बांधायचं आहे, आपल्या उंबरठ्याचं पूजन करायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, उंबरठ्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि एक छानसा तुपाचा दिवा देखील आपल्याला उद्याच्या दिवशी लावायचा आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी लावा, नाही शक्य
झालं तर सायंकाळच्या वेळी आवर्जून संध्याकाळी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावर समोर एक तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे, नमस्कार करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो 11 आंब्याच्या पानांचा उपाय आहे तर तो करायचा आहे। परत एक जाता जाता दुसरा उपाय सांगते, तर तुम्हाला 11 आंब्याची पानं घ्यायची आहे, ती देखील तुम्हाला स्वच्छ देठासहित घ्यायची आहे। किडलेली फाटलेली घेऊ नका, धुवून स्वच्छ पुसून घ्या। प्रत्येक पानाला तुम्हाला मध जो आहे, हनी जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे। मध लावून घ्यायचा। तुम्हाला जिथे कुठे जवळपास देवादिदेव महादेवांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला पूजेचं जे काय आपण भोले बाबांची पूजा करताना साहित्य लागतं तर सर्व साहित्य घेऊन तुम्हाला जायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला देवादिदेव महादेवांना स्नान घालायचं आहे, विधिवत पूजन करायचं आहे। त्यानंतर माता अशोक सुंदरीची जी जागा आहे तर तिथे तुम्हाला ती पानं ठेवायची आहे। तिथून परत उचलून तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी काय कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे। तिथून ती पानं तुम्हाला तसेच उचलून घ्यायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि शिवलिंगावरती तुमची इच्छा व्यक्त करत करत तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। परत तुम्हाला ही पानं अर्पण करून झाल्यावरती तुम्हाला तुमची शिवलिंगाला दोन्ही हात लावून आपली इच्छा सांगायची आहे, व्यक्त करायची आहे आणि वरती हात करून 3 वेळा टाळी वाजवून बम बम भोले बोलायचं आहे आणि तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहे तर त्या देवादिदेव महादेवांना सांगून पूर्ण होण्याकरता महादेवांना प्रार्थना करायची आहे। तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उपाय जो आहे तर तो समजलाच असेल। तर आशा करते की व्हिडिओ तुम्हाला आवडेल, तर व्हिडिओला आवर्जून लाईक करत जावा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करत जावा। तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला जमेल, ज्या सेवा जमतील तर त्या आवर्जून करा आणि तुम्हाला असेच नवनवीन उपायांचे व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे। त्याचबरोबर तुम्हाला या चॅनलवरती काही नवीन गोष्टी देखील तुम्हाला बघायला मिळणारच आहे, त्यामुळे चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा। फक्त आता थोड्याशा सुट्ट्या आहे, उन्हाळा आहे, त्यामुळे आपल्या व्हिडिओचं रूटीन जे आहे तर ते मागे पुढे होत आहे आणि व्हिडिओ तुम्हाला वेळेवरती येत नाही, कारण मी बाहेरगावी असल्यामुळे एकदा घरी आल्यानंतर तुम्हाला रोज डेली व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती ही तुम्हाला बघायला मिळेल। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून जावा। तर परत भेटूया नवीन छानशा माहितीसोबत, नवीन ब्लॉगसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।